ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। राजापूर गावच्या विकासासाठी मोठा लढा उभारू, ग्रामस्थ आक्रमक। राजापूर तालुका शिरोळेतील प्रजिमा 123 तसेच एजिमा 48 या रस्त्यासाठी गावच्या विकासासाठी मोठा लढा उभारू अशी आक्रमक पवित्रा ग्रामस्थांनी घेतलाय। आज विठ्ठल मंदिरामध्ये गावकऱ्यांनी मेन रोड राजापूर तसेच राजापूर ते आरके हायस्कूल या रस्त्यासाठी बैठक घेतली। बैठकीमध्ये अनेकांनी मुद्दे उपस्थित केले। यावेळी बोलताना विठ्ठल ढवळे, संजय पाटील, स्वप्नील संधी यांनी मनोगत व्यक्त करताना म्हणाले की गेल्या 11 वर्षापासून प्रजिमा 123 तसेच एजिमा 48 या रस्त्यावर एक डंपर मुरुमही टाकण्यात आलेला नाही। त्यामुळे आम्ही महाराष्ट्र की कर्नाटक कोणत्या राज्यात राहतो असा प्रश्न ग्रामस्थांना पडला आहे। गेल्या 11 वर्षापासून रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असतानाही सार्वजनिक बांधकाम विभाग डोळेझाकपणा करत आहे का असा प्रश्न उपस्थित केला जातोय। तसेच या रस्त्यासाठी गावकऱ्यांनी सर्व राजकीय पक्षांनी एकत्रित येऊन गावच्या उन्नतीसाठी पुढाकार घेण्याचा विश्वास दर्शवला। तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाला प्रशासनाला जागे करण्यासाठी एक दिवस गाव बंद ठेवून प्रशासनाचा निषेध म्हणून बंद पाळण्यात येणार असं सभेमध्ये ठराव करण्यात आला। तसेच गावच्या विकासासाठी सर्वजण एकजूट होऊन प्रशासनाला जागे करण्यासाठी गट तट पक्ष विसरून एकजूट होऊया असे नारा देण्यात आला। यावेळी गावच्या विकासासाठी विविध मुद्द्यावर चर्चा करण्यात आली। तसेच येत्या काळात उग्र आंदोलन छेडण्याचा निर्धार ग्रामस्थांनी घेतला। यावेळी दानू पाटील, संजय उर्फ रत्नगोंडा पाटील, मोहन ढवळे, चंद्रकांत गडके, सतीश आवटी, जावेद जमादार, अल्ताफ जमादार, धुळाप्पा दिवटे, उपसरपंच अविनाश मिस्त्री, प्रकाश हिंगमिरे, मौला पटेल, सागर अंकल खोपे, नवाज खोंदू, आकाश ढगारे, बबन दानवाडे, आमगोंडा पाटील, महेश पाटील, हिटलर, विनोदकर, कृष्णा बनसोडे आदी ग्रामस्थ या सभेला उपस्थिती दर्शवली। महानकरी न्यूजसाठी महिताब चंदुरे, राजापूर।